नमस्कार श्रोते हो. आज मी एका प्रचलित विषयावरच बोलणार आहे. विषय आहे मराठी माध्यमाची शाळा. हो, आणि मला हे सांगायला खूप अभिमान वाटतो की आज माझ्यात जी काही सृजनशीलता आहे, जे काही साहित्य लिहिण्याचं सामर्थ्य आहे, ते माझ्या मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे आहे असं मला वाटतं. कारण मी काही आजच लिहिते अशातला भाग नाही. मी लहानपणी सुद्धा लिहायचे आणि मला असं वाटतं की त्यावेळी इतर भाषेचं शिक्षण घेण्याचं किंवा इतर भाषा शिकण्याचं ओझं माझ्या डोक्यावर नव्हतं. म्हणूनच कदाचित मी वेगवेगळा सृजनशील अशा विषयावर लिहू शकले असं मला वाटतं. त्यानंतर मला एक अनुभव सांगावासा वाटतो की सध्याची मराठी शाळांची परिस्थिती. मी अशा शाळा बघितलेल्या आहेत की जिथे एका इयत्तेत एका तुकडीत फक्त 3 किंवा 4 विद्यार्थी आहेत आणि ती सुद्धा तिथल्या शिक्षकांनी तळागाळात जाऊन पालकांना विनंती करून आणलेली आणि त्या विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे असे विद्यार्थी आहेत. आणि सगळ्यांनाच माहीत असेल की आपल्या काळामध्ये एकेका वर्गात 100चा एकेका तुकडीत 100चा पट असायचा आणि आपल्या सगळ्यांनाच ही परिस्थिती माहिती आहे. आणि या परिस्थितीला कोण जबाबदार आहे हे आपण प्रत्येकाने स्वतःलाच विचारलं तर जास्त बरं होईल. प्रत्येक जण साहित्याच्या लिखाणाच्या माध्यमातून व्यक्त होत असतो. आता यावर चित्रपट सुद्धा आलेला आहे. प्रत्येक जण ही खंत व्यक्त करतोय. तर मी सुद्धा माझ्या कवितेतून यावर बोलायचं असं ठरवलंय, जेणेकरून माझ्या माध्यमातून थोडीशी तरी जनजागृती होईल. कवितेचं शीर्षक आहे मराठी शाळा. पाटीवरच्या अक्षरांनी आज गुपचूप गळा काढला. बाग आणि फळा विचारती, विद्यार्थ्यांचा किलबिलाट कुठे बरं हरवला. क्रीडा महोत्सवाचे मैदान वाट पाहून थकले. मराठीचे वारे कुठे बरं वाट चुकले. काळाच्या ओघात मातीची घरे ढळमळली. पालकांनी मातीचा सुगंध सोडून सिमेंटची कास धरली. आईचा शिकताना माया ओसंडून वाहायची. मायेबोलीची गोडी पडद्याआड दडली. पण थांबेल हा प्रवास जेव्हा परकेपण टोचेल. रक्तातील मराठी पुन्हा कूस बदलून जागेल. नव्या युगाची नवी स्वप्ने मराठीतच सजतील. मराठी पंख आकाशात झेप घेतील. केवळ आठवणींच्या हिंदोळ्यावर शाळा टिकणार नाही. 100चा पट असणाऱ्या वर्गात 10 यासारखी शोकांतिका नाही. डिजिटल फळ्यावर आता ज्ञानाचा चमकेल. संस्कारांच्या शिदोरीने प्रत्येक मराठी बाळ सुखावेल. बघता बघता मराठी शाळा पुन्हा भरेल. खेड्यापासून शहरापर्यंत पुन्हा किलबिलाट होईल. माझ्या मायबोलीच्या गाण्याने आसमंत ज्ञानाचा पुन्हा मोहरून जाईल. माझ्या मायबोलीच्या गाण्याने आसमंत ज्ञानाचा पुन्हा मोहरून जाईल. श्रोते हो, तुम्हाला ही कविता कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि खरंच आता एक नवं पाऊल उचलण्याची वेळ आलेली आहे आणि तुम्हाला मराठी शाळांबद्दल काय वाटतं हे स्वतःला नक्की विचारा आणि आत्मचिंतन करा. एवढं बोलून मी इथे हा व्हिडिओ थांबवते.